लोणावळ्यातील कार्ला गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। कार्ला संस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावडे यांच्या हस्ते एकविरा देवीचा अभिषेक व पूजा संपन्न झाली। त्यानंतर घटस्थापना करून खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली। यावेळी कार्ला गडावर महाराष्ट्रभरातून अनेक भाविक भक्तांनी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली। म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडे दर्शनाला, पण खूप भारी सुविधा केली आहे। पाऊस आहे तरी पण रांगेत उभं राहिलं तरी धक्काबुक्की नाहीये। एकदम छान वाटलं, इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं। आईचं दर्शन घेतल्यावर मनाला प्रसन्न वाटलं, खूप भारी वाटलं। माझ्या जीवनामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये खूप इच्छा होती एकविरा आईचे दर्शन घेण्याची, पण 11 वर्षात मला दर्शन खूप मनासारखं भेटलेलं आहे। आणि इथे पावसामुळे पण सुविधा खूप छान केलेली आहे, मंडप वगैरे टाकलेला आहे। लोकांना धक्का बुक्की काहीच न होता व्यवस्थित रांगेत उभं राहून सुद्धा व्यवस्थित दर्शन झालेलं आहे। आईकडे मागणी हेच मागेल की सर्वांना सुखी ठेव, हीच तिच्या चरणी प्रार्थना। आई एकविरा माऊलीचा उदो उदो। नेहा महेश वाळुंज। आम्ही दरवर्षी दर्शनासाठी येत असतो एकविरेला। यावर्षी आलो आणि रांगेत उभे राहून दर्शन आमचं छान झालं आणि वेळेत झालं आणि खूप सारी व्यवस्था चांगली केली आहे। सांग बोलू का काय ग, पाऊस चांगला झालेला आहे, शेतीचं पण उत्पन्न चांगलं आहे। आता पाऊस थांबा हेच एकविरा आईकडे मागणं केलं आहे। नाही, खूप छान सुविधा आहे यावर्षी। म्हणजे इतकं छान दर्शन झालं, जास्त वेळ लागला नाही। लाईन पण एकदम व्यवस्थित, कोणाला काय हे सोडत नाहीये, एकदम लाईनीने सोडून व्यवस्थित दर्शन होतंय। खूप ऐकून आलं मला इथली म्हणजे व्यवस्था खूप छान केलेली। आतमध्ये रांगेमध्ये पण थकले जर असेल तर त्यांना बसायला वगैरे जागा केलेली आहे। खूप छान दर्शन झालं आणि सुविधा खूप छान केलेल्या आहेत सगळ्या यांनी। शेखर केदारी।